जाऊ देवाचिया गावा, जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. घालू देवावरी भार, देव सुखाचा सागर. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. राहू जवळी देवा पासी, आता जडोनी पायासी. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाचे जडीवाडे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. विठ्ठल पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया समचरण सरोजम संद्र नीलांबुदाभम जगनिहित पाणी मंडन मंडनाना
तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्यसिंहासनस्तंभदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदिशं विदिन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिवैज्ञानदेवं काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी शिवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावष्ण बारीक चार बारीक माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देवनिवासी थोर संत परमार्थ रत्न देवमान्य जगमान्य संत मान्य श्री तुकोबार यांचा 5 चरणाचा अभंग आहे. महाराजांनी आजच्या अभंगामध्ये तुम्हा मला 20वा मिळण्याचं ठिकाण सांगितले. तत्पूर्वी थोडासा परिहाराची सेवा हे नामचिंतन या मागचा उद्देश मौजे कुंभारगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड या पवित्र नगरीमध्ये नाम सप्ताह त्यातला आजचा 4था दिवस आहे आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांचं मला दर्शन हे माझं भाग्य आहे. या सप्त्यासाठी आदरणीय व्यासपीठ प्रमुख आमचे आदरणीय आपले सर्वांचे तुमचे परिचित धोंडराम महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यासपीठ प्रमुखामध्ये सेवा चालू आहे. त्यासाठी आवर्जून सगळे टाळकरी पंचकृषीतील टाळकरी गुणवान मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य अधिकारी पुढारी शेतकरी कार्यकरी सर्वांच्या उपस्थितीत सेवा चालू आहे. सुंदर अशी म्हणणारी बरं का हे 4च माणसं आहेत पण 400 माणसाचं काम करतात आणि अशा या सुंदर माणसाची गरज आहे. मी सतत सांगतो बाई स्वयंपाकाला सुगरण आहे पण तिला मटेरियल दिलं तर तिला स्वयंपाक चांगला करते. ही वाजवणारी आणि अशी म्हणणारी आमचं मटेरियल आहे. ऐकवत राहा वाटलं तर चाल आणि पकवाच असं गोड माणसं आणि आल्यानंतर गावचं प्रेम गावातली प्रतिष्ठित माणसं जवळ येणं 4 गोष्टी बोलणं हे परमार्थातल्या जुनी कायदेत बरं. काही आनंद वाटला मला कोणाची ओळख नाही नाव पाटणे आनंदराव पाटलाच्या घरी थांबलो. बाबा आले ते बाबा आले याची गरज आहे कळाची. आलेल्या महाराजाला त्याचा सन्मान म्हणून गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी येणं 4 गोष्टी समाधानाच्या बोलणं आणि गावचा आडाखडा सांगणे थोडक्यात इथं मला पाहायला मिळालं. अशी गुणीजन गोड गोड मंडळी भरपूर श्रोते मंडळी आहेत. मी मात्र आता नवीन आहो तुमच्या गावात तर मला कसं लागते मला काही माहिती नाही. याविषयी महत्वाचा आहे. महाराजांची आमच्या व्यक्तीमध्ये भेट झाली आता आहे का. चला हा जो परमार्थ आहे कशासाठी परमार्थ करायचा. रात्राचा दिवस करून काबाड कष्ट करायचे त्याच्यातनं मिळवलेला पैसा अशा मार्गाने खर्च करायचा. काय संबंध आहे परमार्थाचा तुम्ही ऐकतात ना. ऐका का संबंध काय या परमार्थाचा आपला का गरज आहे. भजन कशासाठी कशासाठी कीर्तन कशासाठी कथा कीर्तन वारी जप तप हे जे करायचं ते आपण का करायचं. ऐका 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे मजा नाही मौज नाही करमणूक नाही. मग या परमार्थाचा आपला मोठा संबंध आहे. या भजनाचा आपला मोठा संबंध आहे. कसा संबंध आहे ऐक. पाण्यातल्या माशाचा आणि पाण्याचा जसा संबंध आहे तसा आपला या परमार्थाचा संबंध आहे. समजा आपण जर म्हटलो पाण्यातल्या माशाला अरे माशा दादा का पडले पाण्यात आम्ही तुला 700 रुपये किलोच्या तुपा ठेवतो. भैया मासा तुपा जिवंत राहील का. मासा तुपा जिवंत राहील का रे पारखी पोर हो. मासा तेला जिवंत राहील का रे. मासा कुठे जिवंत राहील. बरोबर आहे. कीर्तन त्याला कळावं ते खरं हो. आता खरं इथून त्याला कळावं लागते ना. आता
त्यांनाच पळावं ते परमार्थामध्ये. त्याचे वायर जळाले काय काम दिले आता. हे पांढरे मिशा सगळे वायर जळलेली खोडवी उस का ते बघ उभं बघ दीड बघितली काही त्याला देणं नाही घरी करमत नाही बसते तुम्ही. शिवाजी महाराजाबरोबर मुठभर होते पण तरुण होते. पोटभर सैन्याचा धुवा उडवला. परमार्थाधिकाऱ्या तरुणांची गरज आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आल्या लक्षात. पाण्यातल्या माशाचा आणि पाण्याचा जसा संबंध आहे तसा आपल्याला परमार्थाचा संबंध आहे. मासा कुठे जिवंत राहतो? पाण्यात. माशानं पाण्याला सोडला की प्राणाला सुखाला मोकला. पाण्यात राहणं जसा माशाचा धर्म आहे तसं परमार्थात राहणं, कथा कीर्तनात राहणं. कीर्तन ऐकणं, गावात सप्ताह थांबलाय कीर्तनाला जावं लागणार आहे, कीर्तन ऐकावं लागणार आहे. इथं यायचं कोणाचं काम आहे? तुझ्या गावात बैल म्हशी शेळ्या कुत्री डुकरमात आहेत का? कीर्तनला जावं लागणार आहे. इथे यायचं कोणाचं काम आहे? आणि माणसं नाही आली तर हे आमचं काम आहे. पाण्यात राहणं जसा माशाचा धर्म आहे तसं कीर्तनात राहणं, भजन ऐक कीर्तन हे तुमचा आमचा धर्म आहे. निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडा घडा. आणि म्हणून या परमार्थाचा आपला मोठा संबंध आहे. एकानं म्हटलं मला महाराज ठीक आहे किती वर्ष आता सुरू होऊन किती वर्ष झालं? वा आता 16 वर्ष झालं सुरू होऊन. बंद कधी करायची ती मी सांगतो. आता तुम्ही म्हणता तुम्हाला नवीन बोलले बंद कराय बोलले का? कोणी सुरू करा कोणी बंद करा. वर्षाला तसला सप्ताह करायची काय गरज आहे? वर्षाला भजनाची काय गरज आहे? वर्षाला सप्त्याची काय गरज आहे? आता ऐका 16 वर्ष झालं बंद कधी करायचा आणि किती दिवस चालू ठेवायचा? करंटची बॅटरी माहिती? करंटची बॅटरी सगळ्याला माहिती. म्हणजे आपल्या खेड्यातलं उदाहरण सांगितलं म्हणजे फिट बसते. करंटची बॅटरी दिवसभर चार्ज करायची, वापरायची कधी? रात्रीला. दिवसभर चार्ज करायची, वापरायची रात्रीला. रात्रभर वापरलेली बॅटरी उतरते का नाही? उतरते. उतरलेली बॅटरी पुन्हा काय करायची? चार्ज करायची. भरायची, वापरायची, भरायची, वापरायची, भरायची, वापरायची. आता मला सांगा बरं त्या बॅटरीतलं भरणं आणि वापरणं कधी संपते? ज्या दिवशी त्या बॅटरीतला गड्डा जळाला त्या दिवशी बॅटरीतलं भरणं आणि वापरणं. बॅटरीचं सांगणं गेला तुम्हाला सत्याचं सांगणार. हे बसलेल्या काय आहेत सगळे? आता हे बॅटरी तर सगळे बसलेल्या काय ताई? बॅटरी आहे. हे किती दिवस चार्ज करायच्या? 7 दिवस. 7 दिवस वर्षाच्या सप्त्यामध्ये गावच्या बॅटऱ्या परमार्थामध्ये काय करायच्या? चार्ज करायच्या. 7 दिवस चार्ज केलेल्या बॅटऱ्या वापरायच्या किती दिवस? कळालं की 1 वर्षभर. कुठं? संसारामध्ये. परमार्थात चार्ज करायच्या आणि संसारामध्ये वापरायच्या. पुन्हा उतरायच्या, पुन्हा भरायच्या, पुन्हा वापरायच्या. किती दिवस? कळालं की ही गड्डा ज्या दिवशी जळाला त्या दिवशी आपल्या जीवनातला सत्ता संपला. तुमच्याकडे जळायचंच की ही ज्या दिवशी जळाला त्या दिवशी आपल्या जीवनातला सत्ता संपला. तोपर्यंत या परमार्थातून आपली गरज आहे. महाराज म्हणतात नदीचं पाणी आहे. नदीचं पाणी जे चालू आहे ते प्यायला जमते. पाणी वाहनं बंद पडलं, खड्ड्यात जमाय 6 महिने झालं पाणी जमते प्यायला. तसं परमार्थ चालू आहे, कामाचा आहे, बंद पडला नरका जाणे. त्याच्यासाठी परमार्थ चालू पाहिजे. सदा नाम घोष, सदा नाम घोष, Santa Nana
सदा सतत अखंड बंद करायचा. त्यातला आजचा 16 वर्ष शेवेला निवडलेल्या अभंगामध्ये महाराजांनी तो मामाला 20वा मिळण्याचं ठिकाण तो अभंगाचं चिंतन द्यायला. महाराजांनी 20वा मिळण्याचं ठिकाण सांगतात. का सांगतात? या जगातल्या प्रत्येक माणसाला गरज आहे 20व्याची. रात्रंदिवस प्रत्येक माणूस प्रयत्न करायला. अपेक्षा कशाची? 20वा कळला का नाही? मोकळ्या भाषेत सांगू, ईशीच्या बाहेर गेल्यानंतर टेकवते. त्याला काय म्हणते? आता कळले की? पण मला सांगा, टेकवते तर हे खरं आहे, पण का टेकवते तर त्याचा कधी विचार केलो? आपण काय करतो? बरेच काम रूढी म्हणून करतो. रूढी महागी टिकवीत आलीत म्हणून असं चालू आहे की काय माहिती? महागी टिकवीत आलीत म्हणून करतो, रूढी म्हणून करतो. अरे रूढी नाही, त्याच्या मागे एक अर्थदडी आहे. आपण बरेच करतो का आम्ही रूढी म्हणून? पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सते म्हणून. आपण रूढी म्हणून करतो बरेच काम. रूढी नाही, त्याच्या मागे एक अर्थदडी आहे. का? काय अर्थ आहे? का टेकवते? तर जन्मभर ज्याच्यासाठी प्रयत्न केला तो त्याला मिळाला नाही म्हणून टेकवते. कशासाठी प्रयत्न केला? 20व्यासाठी, विश्रांतीसाठी. जन्मभर प्रयत्न केला म्हणून टेक. आता तिथं तर का खूप वेळ आहे होई. महागल्ली खंदी झाला काय 20वा महागल्ली खंदी. एका साधकानं तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज जन्मभर जीवानं प्रयत्न केला 20व्यासाठी, मिळाला नाही म्हणून टेकवते. का मिळाला नाही? प्रयत्न तर केला पण मिळाला नाही. आणि खरं आहे 20व्याच्या अपेक्षेनं प्रयत्न करून मेले. कोण कोण? आज्या मेला, पंजा मेला, आज्या मेला 20व्या. आज्या मेला कुणाचा? का सांगणाऱ्या महाराज तेवढा? मग छातीवर हात. आमचे गेले, आज्या गेला, पंजा गेला, 20वा मिळाला. मग एका साधकानं तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज प्रत्येकाला तर 20व्याची गरज आहे, त्याकरता प्रयत्न केले, मरून गेले, पण 20वा मिळाला नाही. का मिळाला नाही? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे. का मिळाला नाही? प्रयत्न केले, मिळाला नाही. याचं कारण प्रयत्न चुकीचे केले. प्रयत्न केले पण कुठं? संसारामध्ये. संसारात जीवानं किती प्रयत्न केला तर जीवाला 20वा मिळणार, विश्रांती मिळणार. विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. संसारात किती प्रयत्न करा, जीवाला विश्रांती नाही. ज्ञानोबारांनी शहरात मारला जाल बस. मग प्रयत्न कुठं करायला जीव? मग साधकाने विचारलं, महाराज आजी पंजे गेले, तसं आम्हाला बी जावं लागल का? तुम्हाला जर माहिती असली 20वा कुठे मिळतो सांगता का आम्हाला? तर कोबाराय म्हणतात 20वा पाहिजे ना तुम्हाला, मिळेल पण संसारात नाही. ऐका ऐका ऐका. पावसाचं पाणी पडलं आपल्या घरावर, पावसाचं सलापावर पाणी पडलं, वरी थांबतं का पाणी? खाली येतं. कुठं जातं? गटारात. गटारातून नाल्यात, नाल्यातून वड्याला, वड्यातून गोदावरी सारख्या नदीला. हे नदी कुठे घेऊन जाते? मग ते पाणी सागराला गेल्यानंतर त्याचं वाहन, त्याची धावपळ
त्याची पळापडी कुठं संपत्ती? सागराला गेले की ते पाणी स्थिर झालं, समाधानी झालं, धावपळ संपली. आता ऐका, सागरालाच गेल्यानंतर त्याची धावपळ का संपत्ती? शांत होतं, विसावा मिळतो. कारण का? पाणी सागरातून येतंय बाष्पीभवनद्वारे जमिनीवर, सागरातच जाईल तरच विसावा घेणार. तसं तुकोबाराय म्हणतात प्रत्येक जीवाला विसाव्याची गरज आहे. तो विसावा जीवाला मिळेल, पण संसारात नाही. कुठे मिळेल महाराज? जीवाला विसावा देवापाशी. आता ऐका, जीवाला विसावा देवापाशीच का? तुम्हा आम्हाला कोणी निर्माण केले? देवाने. तुझं अल्लाने पैदा जेने हा जीव दिला. अरे देवानं निर्माण केलंय, देवापाशी जावं लागल तरच विसावा मिळणार. ठीक आहे महाराज, पटलं आम्हाला. जीवाला विसावा पाहिजे तर देवापाशी मिळतो. पण एक प्रश्न आहे आमचा, मग जीवाला विसावा देवापाशी मिळतो, मग जीवाला विसावा मिळवून देणारा देव कुठे आहे सांगा? आम्ही जाऊच विसावा घेऊ. विसाव्याची गरज आहे, देवाकडे जाऊ विसावा घेऊ. पण तो विसावा मिळवून देणारा देव कुठे आहे? ऐका 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 ऐका. महाराज म्हणतात जीवाला विसावा मिळवून देणारा देव मृत्यूलोकातच आहे. सप्तद्वीप, सप्तद्वीपापैकी मृत्यूलोकात भारत देशात महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे. आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे गाव आहे. पंढरपूर भरपूर आहेत. इथं उदगीर पैसे पंढरपूर आहे बघा. हिंगोली जिल्ह्यात एक पंढरपूर भरपूर आहे. पण महाराज नेमकं जीवाला विसावा मिळवून देणारा देव पंढरपूर मध्ये राहतो खरा आहे. पण ते पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन असतील तर महाराज म्हणतात सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नदी आहे. महाराजांनी डिप्पी नेट पत्ता दिला गलतफहमी होऊ नये म्हणून, बरं का? गलतफहमी होणे, बिनचूक पत्ता द्यावा, दिवानं जावं विसावा घेऊन तृप्त व्हावं एवढीच अपेक्षा. महाराजांनी असा पत्ता दिला. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक भीमा नावाची नदी आहे. त्या नदीच्या कडेला एकच पंढरपूर आहे. भीमा तीरी एक वसविले नगर, भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. पंढरपूर. कुठं आलं पंढरपूर? पत्ता मिळाला की? सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नावाची नदी आहे. त्या नदीच्या कडे एक भीमा तीरी एक, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चार भुजा त्यासी, बायला 16,000 रे. आणि मग नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा. आताच आनंद पाटलांनी मुली महाराज संसारात सगळं समाधान आहे. महिन्यातून पंढरपूरला जाऊन 2-3 दिवस राहतो. कशासाठी? हे लक्षात ठेव. इतकं त्याचं काम आहे. सुख देईल विसावा. तिथं गेल्यानंतर विसावा मिळतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या जगाच्या प्रत्येक माणसाला विसाव्याची गरज आहे. प्रयत्न करायलाय, मिळत नाही. मग महाराजांनी सांगितले विसावा पाहिजे तर तुम्हाला जावं लागल देवाकडे. देव कुठं आहे? पत्ता मिळाला. मग काय करायचे? अभंग. Yeah.
काय करायचे मग जाऊ देवाची काय पाहिजे कुठे मिळतो तो देव कुठं आहे लागला की पत्ता मग काय करायचे जाऊ चला ना जाऊ महाराज म्हणतात अरे चला ना जाऊ देवा गेल्यानंतर देव देईल आता ऐका साधकाने विचारलं महाराज ठीक आहे विसावा पाहिजे देवापाशी म्हणतो देव कोणता देव कुठे राहतो पत्ता डिफिनेट मिळाला पटलं पण एक शंका आहे ज्या देवाकडे जायचे आहे देवाकडून विसावा घ्यायचे आहे त्या देवाला जाऊन काय म्हणावं लागेल काही म्हणावं लागेल आता एक आहे का एखादी वस्तू आपल्याला मित्राकडून अथवा शेजाऱ्याकडून घ्यायची आहे त्याला काय म्हणावं लागेल हात जोडावा लागेल त्याच्या पाया पडावं लागेल त्याला गोड बोलावं लागेल समजा एखादी वस्तू आपल्याला मिळवायची आहे शेजाऱ्याकडून त्याला करवड बोलायला देते का हा देते तुमच्याकडे काय म्हणते ती पेरायचा हा जमलं मग जवळच आहे आपल्या आमच्याकडे चाळच म्हणते मग चाळ पेरणी चालू झाली एकाचं मोडलं चाड उगाड तर पडली रान तर वापसलं चाड तर मोडलं काय करावं मला बाजूला एक शेतकरी पेरू लागता त्याची जागल घर शेतातच होतं ह्याला वाटलं दिवस भरपूर आहे त्याच जुनं पान असलं तर आणावं रान काढावं आऊ तू बाग केलं पळत त्याच्याकडे निघालं त्याला काय वाटलं एवढं जोरात आले म्हणजे काय झाली की त्यानं हानता हानता उभा केला होता त्यानं पळत पळत त्याच्या पैसे गेले त्याला हे फावडे दात घेऊन माझ्याकडे का बघायलास मिचके डोळे घेऊन माझं चाड मोडले का दे तुझं जुनं पानं देते का त्याची मिचके डोळे म्हणल्यावर त्याची फावडे दात काढल्यावर त्याला जावं लागते म्हणावं ते बाबा 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 8 तास लावलं होतो काय लय मोठं रान उगाच म्हणावं ते उगाच म्हणावं ते हो 8 तास लावलं होतो काय लय काय तुमची बैल आहे तो तुमच्यासारखा हाणणारा गावातच नाही म्हणावं ते तेव्हा खुश होते देते त्याला तसं करवड बोला कसं नाही देते अहो मला सांगा ताकाचं पाणी मिळवायचं मंत्र बायाला गोड बोलावं लागते एका बाईला ताक पाहिजे होतं ताक ती गेली सासूला म्हणजे जाग ताक देते म्हणजे चंद्रभाग इथं कोण चंद्रभाग नाही राहू द्या आता एवढ्या जणी असं त्याच्या काय जाग ताक देते म्हणजे सुननं म्हणजे 2 दिवस झालं म्हैस उडाले तर हिला गिळ नाही गेले म्हणली मनाला म्हणजे हो भांड घेऊन गेली ती ताकवाली बसली होती अशी गेली की तिच्या पुढे भांड तोंड वासून काय बघालीस ताक दे माझं जायचं मला काम पडले तिने म्हणे ताक माझ हा रुबाब जा ताक नाही म्हणजे झालं नाही तर नाही म्हणजे आली माघारी सासून म्हणजे काय झालं नाही नाही म्हणजे तू काय म्हणलीस तोंड वासून का बघाली ताक दे म्हणली सासून म्हणजे अगं पांढरं ताकाचं पाणी मिळवायचं मात्र गोड बोलावं ते ग असं कसं देते तर साचानी मिथले आणि रसाळ मग ते काय झालं त्या ताकवाल्या बाईचं लेकरू खेळला तर रस्त्यात गेली ती लेकरू काकत घेतली ती लेकरू काकत घ्यायसारखं नव्हतं बरं का काही काही लेकर बी
ती गमतीची आता आम्ही फिरता आम्हाला माहिती आहे तुमच्या काही काही लेकरं बघितलं का काही काही ती लेकरं हात पाय काढिवली मान बिडिवली पोट गाडिवली सटवी सोबणी झालेली एकडी चित्र काही काही बघितलं का लांबून जा वाटते आणि काही काही लेकरं बघितलं का लगेच उचलून घे वाटते ती तसलंच होत तरी पण तसलं कसला घेतली काकाला उचलून आणि तिच्याकडे गेली तिला काय म्हणले काय व आत्या काय तुम्ही तर काम काम मरून बांधून ह्या की सोबत मला कळणार गेले काय झालं म्हणजे कसलं सोन्यासारखं लिकरू का ती नव्हतं सोन्यासारखं कसलं सोन्यासारखं लिकरू कुणाची नजर कशी आता पकड नजरच्या पलीकडे होत ती कुणाची नजर कशी सोडून देऊन काम करला माय सांभाळामध्ये फिरली माघारी आई तिने मध्ये चालीस का चालेल ताक घेऊन जा की तिने मध्ये मी का ताक न्यायला आलते काय लेकरू सोडा आलते आई मग घेऊन जा की मी का भांडा आणली हो का माझ्याच भांड्यात तिला भांड्या सहित दिली सुनेला भांड आणून दिली उपयोग फायदा कशाचा अहो बोलण्याचा हो सगळा हिशोब एकाला पैसे पाहिजे होते पैसे गेलं सावकार माझ्या मुलीचे लग्न जमले पैसे अर्ध्या रात्राच्या तुला कोण कोणले पैसे तुझ्या खानदानात कोणी रुपया बुडवायली म्हणून त्या सावकारनं मग उद्या पाठवून देतो पोरला काढ एवढा माणूस पाठव सकाळी उठला पोरा बापानं मला पोरा जा रे पाटलाला पैसे देतो म्हणले सावकारनी आलं पोरग सावकारच्या वाड्याला आहेत का हो सावकार आहेत कुठं येतं वरी माडीवर येत म्हटल्या बायकाने कुठून जायचं एक जिना वाटा छोटासा ह्या जिनेवाटी वरीचा गेलो जिनेवाटी ती जिना होता बार त्याला जायला नाही गेलं कस तर गेलं दाबून गेलो वरी सावकार वरी होता नमस्कार सावकार नमस्कार कोण तू तुम्ही आमच्याचा मुलगा बरोबर म्हणजे काल पैसे तुझ्याच बापानं मागितले हो म्हणे माझ्यात बस लगेच सावकार कपाट काढलं बंडल काढलं 40-50 हजार मागतील तर पैसे काढलं बंडल काढून मापून दिला असं हातात दिवच लागत की पोरग जे हसू लागले पोट धरू एकटच बसून सावकार म्हणले हे पोरा हे पोरा हे का हसतो रे मला सांगा उगच हसू आता कुठं हसू दे अरे उगा का असतो हे सावकार मला दुसरं काही नाही म्हणला आल्यापासून एका गोष्टीचा हसू आले म्हणला तुम्ही लय मोठे हो बा म्हणला असं बकाने होतं सावकार हिरी पकाली आपण काही खाऊ आली ते सांगतो आपण काही खाऊ माणसं बी लई मोठी श्रावण महिन्यामध्ये नाशिक इगतपूरला कार्यक्रम आहे नाशिकला उतरा म्हणजे उतरलो सकाळी रेल्वेतून उतरलो आणि चालतो एक हाटीरवालं काय केले महाराज बसले खुर्चीवर आणि डिरी ठेवले बाकड्या काशीमध्ये आणि त्या डिरीवर प्या ठेवून लिवाले असं एवढं आता आपण काही खाऊ घाली मग मोठे असत असं जसं सावकार होतं बकांड्या सावकार मला लई मोठ्या होता तुम्ही सावकार मला तुझं म्हणणं काय नाही मला मी ज्या जिन्यावाटी आलो जिना तर बारा काय आणि तुम्ही तर मोठे आहो तुमची वय तर 90-92 वर्षी झालेली दिसली उगा आल्यापासून चिंता वाटल्या म्हणला समजा वरी जर मेलो तुम्हाला खाली कसं सावकारनं मला पैसे मागायला आलायस का माझी लांब विरोधी करायला दम करला बोललो ह्याला द्या गचांडे मोदी घालून खणकी तूर वाजले पोराचा पत्ता नाही बापानं 2 नंबर पोरला जा रे बाळू पैसे मागायला राजू गेला आलं पोरग आहेत का सावकार आहेत कुठून माडीवर त्या जिने वाटीवर गेला राम सावकार भाऊनी पैसे मागा अरे काय भाऊ पैसे मागायला माझी लांबी रुंदी काढते जिना बा काय ढेरी मोठा मध्ये घालून दणकी द्या सावकार म्हणला आमच्या घरात तिरड माणूस आहे म्हणला त्याला निवड बोलण्याचं तारतच म्हणे म्हणला आणि भरं तुम्ही त्याच्या मनावर धरला ती भाऊ म्हणाले भरं त्याच्या मनावर धरला मला सांगा सावकार म्हणला समजा तुम्ही वरी मेलो बी तेवढं दाबून दुबून काढण्यापेक्षा तुमचे तुकडे करायचं खाली काढायचं माहिती बहु दुसरं त्यामध्ये तुम्ही त्याच बापाचाहीच म्हणले त्यालाही मध्ये घालून झाली 3 नंबरला बाप चाला सावकार बाप पोरं आणलीत का अरे काय पोरायचं पहिला असं म्हणायचं दुसरं तसं काही पोरला शानपण बोलायचं शिकवलेच का काही सावकार मला एक नादर भारावर चिंध्या नशिबाला हायता उभे झालेत म्हणून सांभाळायची पाळी आले म्हणला
पोरं तशी आहेत, काय करू म्हणला. काय झालं, पोर पहिला असं म्हणाले म्हणला, तेव्हा दुसरं तर तुकडे करू. मग बापानं मला सांगा सावकार म्हणला, हे बाप काय विष करतो. सावकार म्हणला तेवढं दाबून देऊ तुम्हाला किंवा तुकडे करू खाली काढायची काय गरज आहे. असली वाडी किती इथं 5 आहेत, त्या वाड्याला इथंच फोकू द्यायचं मला बापा. मला सांगा पैसे दिला असं का मिळणार. ऐका ऐका, संसारातली वस्तू एखाद्या कोणी मिळवायची मात्र त्याला गोड बोलावं लागते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देवाकडून विसावा घ्यायचा आहे त्या देवाला कसं बोलायचं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, ज्या देवाकडे जायचे आहे देवाकडून विसावा घ्यायचा आहे त्या देवाला काय म्हणायचं. देवा सांगू सुख आडी अडचण, हो थोडी आडी अडचण भागवा तुम्ही माझं काम पडे. आपण म्हणतो तसं देवाला सुख दुःख आडी अडचण सांगा. आता ऐका, लग्न झालेली मुलगी माहेरला गेल्यानंतर मायबापाला काय सांगते, बोलत चला. सुख असेल तर सुख आणि दुःख असेल तर सांगते ना. कुणाला सांगते, मायबापाला. तसं तुम्ही आम्ही जीवानं महिन्याला 2 महिन्याला 4 महिन्याला जमल तसं जायचे आहे. कुठं, पंढरपूरला का. पंढरपूर आपलं काय आहे, माहेर आहे. पंढरी माझे माहेर साजनी ओविया कांडणी गावो गीती. पंढरी माझे मायबा पंढर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे देवरे जाणे माझे माहेर महिन्या 2 महिन्या वर्षातून एकदा दोनदा का होईना आपल्या माहेरला जायचे आहे. पंढरपूर रूपी माहेरला. काय का लई प्रमाण म्हणू का, सत्याचे कीर्तन आहे. काय चाले महाराज म्हणतात,
माहेरला जायचे. कारण संसार हे सासर आहे आपलं, लक्षात असावं. आणि पंढरपूर आपलं माहेर आहे. सासर रूपी संसारातून तुम्ही आम्ही जीवानं पंढरपूर रूपी माहेरला जायचे आहे. आणि तिथं माय बापाला आपलं काय सांगायचं, सुख दुःख, सुख असेल तर सुख सांगायचं, दुःख दुःख असेल तर दुःख सांगायचं. कारण ती मायबाप लक्षात ठेव. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. देव हे मागे पुढे, देव आहे चोहीकडे, डोळे मिठोनी बघावे, दुःख देवाला सांगावे. म्हणून जायच्या बरं का पंढरपूरला. जाऊन काय म्हणायचं, देवा सांगू सुख दुःख ऐकून घेतो, देव निवारील. जी भूक लागली आहे ना, कशाची, विसाव्याची. एका साधकानं म्हटलं, महाराज ठीक आहे, विसावा पाहिजे, देवाकडे मिळतो. देव कोणता, पत्ता लागला, जायचे आहे. जाऊन काय म्हणायचं, सुख दुःख सांगायचं. मी क्षण काय आमची, समजा आम्ही देवाकडे गेलो, सुख दुःख अडी अडचण सांगितलो, सांगून जर देव आमचं ऐकत नसेल आणि आम्हाला विसावा देत नसेल तर, महाराज नंतर सांगून जर देव तुमचं ऐकत नसेल आणि विसावा देत नसेल तर त्याला तिसरा पर्याय सांगितला. कोणता, घालू देवासीत भार,
अभंगाच्या 30 चरणात सांगितले. महाराज विसावा पाहिजे, आडी अडचण सांगितलो ना, देत नसेल तर महाराज म्हणतात, जर देत नसेल तर तिसरा पर्याय घालू देवावरी किंवा देवाशीच. आता ऐका महाराज, भार घालायचं, कारण देवाचा स्वभाव आहे. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी, किंवा तुका म्हणे घालू तयावरी. त्याचा स्वभाव आहे, ज्यांना भार घालतो त्याचं काम. आणि म्हणून तिसऱ्या जनात महाराज म्हणतात त्याच्यावर भार घाला. काय झालं, तुकाराम महाराजाच्या वडिलाची श्राद्ध होती. तुमच्याकडे काय म्हणते, श्राद्ध का माळ? गलतफहमी होणे. श्राद्ध, महाराजाच्या वडिलाची श्राद्ध होती. तुकोबाराने विना घेतले, नित्यप्रमाणे महाराज भजन करा बाहेर पडले. म्हटल्यावर अंगणामध्ये तुकोबाराच्या पत्नीनं पाहिले, येऊन हाताला धरली, म्हणे मालक रामानं आपल्या बापाची श्राद्ध केली आहे, तुम्ही तुकाराम आहो म्हटली, आणि मग आज तुमच्या बापाची श्राद्ध आहे. तुकोबाराय म्हणतात, आवली मला नव्हतं ग माहिती, मला आठवण नाही. महाराज निघाले होते. ऐका, निघालेले महाराज परत फिरले. घरामध्ये खुंटीला विना अडकावला महाराजांनी, आणि आतमध्ये जाऊन खुंटीला विना अडकावला. निघाल्याने रद्द केलं भजन, खुंटीला विना अडकावला, बाहेर आली. दारामध्ये असा खांब होता. माझ्या तुकोबारायची पत्नी अशी खांबाला धरली आणि बाई रडाली. तुकोबाराय जवळ आले, आपल्या पत्नीला म्हणतात, का झालं तुला रडायला? राहिले की माझं भजन करायचं, आता करू का, माझ्या बापाची श्रद्धा आहे. बाई रडते म्हणते, महाराज तुमचं भजन राहिलं खरं आहे, घरामध्ये मोठवर शिदा नाही कशाला करायचं, गरिबी वंगळ असते, घरात मोठवर शिदा नाही कशाला करायचं. म्हणजे बाई पुन्हा रडाई सुरू केली. तुमच्या माझ्या पोटासाठी कुठून तर उसणं पासणं आणत होते, कच्च वल्ल करून पोटाला खात होतो, पण 4 माणसं बाहेरली जीव वाढायच्या म्हटल्यावर चांगलंच करावं लागते. म्हणजे बाई पुन्हा रडाई सुरू केली. तुकोबाराय पण डोळ्यात पाणी आलं. महाराज म्हणतात, येडे अगं आवले, खानदानी वारकऱ्यानं मला खायला मिळणार गेले आणि लेवाय मिळणार गेले म्हणून चिंता करायचं, कशाला चिंता करायची आहे? अगं हाय ना पण आपला बाप समर्थ, त्याच्यावर भार घालू देवावरी, त्याच्यावर भार घालूत ना. येडे रडत बसतेत का खानदानी वारकऱ्यानं? रडायचं नाही. नको चिंता कर वस्त्रया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. हाय ना बाप समजत, इडेच करायला तुला काय झालं? म्हणजे महाराज तुकोबाराय आवली, असं कर, माझ्या बापाची श्राद्ध आहे, मी आणतो सुद्धा, तू राहिली वाट म्हणजे आणता, तुम्ही जा. गावात आले. आबाजी नावाचे पाटील होते. पाटलाकडे आले. पाटला म्हणतात, पाटील माझ्या बापाची श्राद्ध आहे, घरी आमच्या शिदा नाही, मला शिदा द्या की. पाटलानं म्हणलं, देतो शिदा, पैसा आणलाय का? नाही पाटील. काही मोबदला आणलाय का? नाही. नाही मिळणार शिदा, चाल. हात जोडले महाराजांनी. पाटील गावचे मायबाप आहो, तुम्ही शिदा द्यावं लागते मला म्हणले. महाराजांनी पाय धरले पाटलाचे. पण काही धनात बोललेल्या माणसाचा चांगलपणा निघून जाते. जो धनलोभे बोलला त्याचा गेला विवेक. माणसाला धन लई चांगलं असते का? माती करते, चांगलपणा निघून जाते माणसाचा. हात जोडले तर नाही मिळणार नाही धन. हात जोडल्यावर पाटील काय म्हणतो, तुकोबा जर तुला शिदा पाहिजे, एक करशील का? काय माझ्या घरी काम करशील का? मोबदला आहे का? नाही. पैसा नाही. मग काय कर, माझ्या घरी काम कर. करतो पाटील काम. सांगा पाटील काय काम आहे? पाटील आत गेला, एक विळा आणला आणि महाराजाच्या हातात दिला. हे विळा घे आणि ते माझ्या बंधाऱ्याचं गवत काम कर. काम म्हणजे गावाच्या कडला पाटलाचा मळा होता. महाराजांनी विळा घेतली, बंधारा दाखवून दिला धुरा, आणि त्या बंधाऱ्याचं गवत कापाय महाराज सुरू केले. पण ऐका, कामाला लागली महाराज. पण 12 वाजता श्राद्धाची पूजा करावी लागते. महाराजाला आठवणच नाही झालं. काम करीत करीत माझ्या महाराजांनी काम करताना कामाला नामाला जोडली झाली. कामाबरोबर काय केली? भजनाला लागली. आणि नाम जोडल्यामुळे ते असं गोड झालं. 12 वाजता पूजा करायला आठवण नाही झालं. बस आठव नाटव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. वेडी जाती प्रेमाची
कशाचं कार्य असतं आठवण नाही झाली बस. तुकाराम कामाला लागला, देवाला चिंता लागली. भगवान म्हणतात बाई भांडी घासून बसली आहे घरी, ह्यानं कामाला लागलाय आणि 12 वाजता पूजा करा होते. ऐका, माझ्या पांडुरंगाने विठेवून उडी खाली मारली रे, देवानं विठेवून खाली उडी मारली. हुबे हुब तुकाराम महाराज स्वरूप घेतलं. तसलीच वारामध्ये तसलाच मुडासा, तसलाच सेला, तसलंच रूप घेतला आणि गटुडं बांधून घेतला. भल्ल मोठं झालं. तांदूळापासून, गव्हापासून, गव्हाच्या पिठापासून, मिठापासून, जिऱ्यापासून, लसणापासून, हळदीच्या खुंबापासून देवानं सगळंच गटुडं स्वयंपाकाचं बांधून घेतला. असं डोक्यावर गटुडं घेतला आणि तुकाराम महाराज स्वरूप घेऊन अंगणामध्ये आला. तर हाक लावले, ये शिदा आणला. बाई आधी बाहेर, तिला काय आपल्या मालकासारखा मालक दिसलाय. तिचा मालक नव्हता, तो जगाचा मालक होता. करते हो, जगाचा मालक होता. बाहेर आली, मालक एवढा मोठा शिदा आणलाय. अगो माय, किती माणसं जीव वाढायचे आहे? आवले 200 माणसं जीव वाढायचे. पण मालक एवढी मोठी बघुनी आपल्या घरात नाही, तर बघुनी बी आणतो म्हणलं. झालं कुठे गेला की बघुनी बी आणला. मोठे मोठे ह्याला काही काही बघून आला. ती सगळी बघुनी त्याचीच आहे. ती बघुनी सगळी त्याचीच आहे. कुठे गेला की बघुनी बी आणला. भल्ला मोठा लाकडाचा बारा आणला टाकला आणि स्वयंपाकाला स्वतः मदत केला आणि हाताखाली द्यायला सुरू केला. सगळा स्वयंपाक तयार झाला. 200 लोकांना आमंत्रण दिला. 11:30 वाजता बोलून आलं. 12 वाजता तुकोबरायाच्या बाप्पाची पिंड पाडली देवानी. पूजा सगळी झाली. 200 लोक आले. तेवढ्याला देवानं हाताला जीव वाढला आणि सगळे आमंत्रणाची माणसं जेवण संपले. मग म्हणाले, आवले झाले बघ सांगितलेली माणसं आमंत्रणाची. मग आता काय कर, तुझं माझं तामण लाव. तुझं माझं तामण लाव. त्या बाईनं 2 तामणं लावली आणि तामणं लावून दोघं आमने सामने बसून जेवाय सुरू, भोजन करायला सुरू केली. बाईनं म्हणली, माय बऱ्याच दिवसात नंबर लागलाय म्हणजे ताटाला ताट लावून जेवायचा सापडतच नव्हता. अहो त्या महाराजाची आम्ही 4 अभंग पाठ केला तर आम्ही सापडला गेला घराला. मला सांगा, हा माझा 8-8 दिवस वेळ लागणार. आता काय सांगायचं. आणि मग आता कसा मेळ लागल. 4 अभंग लई तर कुठं पाठ केला आपण. 4000 आहेत का कुणाचे काही पाठ. बाईला आनंद वाटला, माय बऱ्याच दिवसात नंबर लागलाय म्हणजे ताटाला ताट लावून जेवायचा. ताटला ताट लावून. संगती पंगती देवासवे घडे. संगतही घडली आणि पंगतही घडली. जीवन तृप्त. जेव्हा आता भोजन सुरू झालं. आता मला सांगा, पती पत्नी एक दोघं मिळून जीवल्यावर एक गप्पा राहता होईल. आता तिला काय माहितीये, तिला माझा मालक म्हणून गप्पा मारला. तिचा कुठं मालक होता, तो ब्रह्मांडाचा मालक होता. कधी कळते तिला? कळतोय का? अरे चांगल्या चांगल्याला कळाला नाही. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनल्या झाल्या 200 जीवा देव काऊ विठेवरी उभा. वेदाला कळाला नाही आणि ह्या बाईला कळतो का? तिनं माझा मालक म्हणून भोजन झालं आणि भोजन संपल्यानंतर मग म्हणाला, ही तुकाराम नटरंगी, आवले जाऊ का भजन कराय थोडस. आता 4 वाजले, तासभर करून येतो. जावा म्हणजे आता झाली. कुठला मोडका विना मध्ये जाऊन आणला की गळ्यात अडकवला आणि ही पडला की बहुरूपी बाहेर. ही बाहेर पडला म्हटल्याबरोबर 15 मिनिटांमध्ये खऱ्या तुकारामाला 5 वाजता सुट्टी दिली पाटलानं. 5 वाजता खऱ्या तुकारामाला सुट्टी दिली आणि काय 4-4 किलो शिदा बोललेला होता की ती शिदा घेऊन तुकाराम घरी आला. झाला बंडीतून घाम, फेट्यातून घाम, ओल शरीर, लाल बुंद शरीर झाले आणि आला अंगणात. रावले काय बाई जीवन झोपली होती चकुटल्या डोकं लावून बाहेर आली. काय झालं? आणला बक्षीला कर स्वयंपाक. वेळ लागला का म्हणजे? आत्ता गेला 15 मिनिटाखाली. बंडीतून घाम, फेट्यातून घाम, वल्ल लाल बुंद शरीर. आत्ता गेल्यावर काय वेगळाच तमाशा करून. म्हणून तर मग ते तमाशा संता घरी. येडे
सकाळला गेलो पाटला शिदा नाही म्हणला, आत्ता पोचतो. काम केल्याशिवाय दाम नाही म्हणला, काम केलो 5 वाजता शिदा दिलाय. काय म्हणता? तो बघा हात मला तर सगळे हात फोडानं फुटली होती. बाई म्हणती मालक वेळ लागला का? हे पहा अर्धा शिदा उरलाय, 200 माणसं जेवले. मुसऱ्या पत्रवळ्या पहा, हे अर्धा शिदा पहावा. खरंच मुसऱ्या पत्रवळ्या महाराजांनी पाहिली, शिदा बी पाहिली. हे सगळं दृश्य पाहिल्यावर हंबरटा फुटला आणि महाराज रडायला सुरू केली. अवले पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी नव्हतो म्हणे दरवास. काय म्हणता? इमा शपथ घेऊन सांगतो, मी नव्हतो, माझ्या देवानंच काम केलंय म्हणजे माझी महाराज रडायला सुरू केली दरवास. तुकोबाने हंबरडा फोडला, डोका आपटून माझे महाराज रडत असताना पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. रडणाऱ्या तुकोबाला हृदयाला लावला आणि काय म्हणतो, तुकोबा वेळ लागली का? होय पण देवा, माझ्या बापाची श्राद्ध केलास, अरे लाकडं फोडून दिलास, स्वयंपाकाला मदत केलास, पूजा केलास माझ्या बापाची. तुकोबाचं समाधान करीत असताना पांडुरंगाने सांगितलं, येड्या, अरे तुमचे काम करण्यामध्ये मला श्रम येत नाही रे, उलट माझ्या भक्ताचे काम करण्यात मला आनंद वाटते. देव म्हणे माझे पुरताचे कोणा, तुमचे काम करण्यामध्ये मला आनंद वाटते. ऐका, हृदयाला हृदय लावला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझा अनुभव आहे रे, वेळ पडली तर चिंता करू नका, चिंतन करा, आणि वेळ पडली तर एकच करा, घालू देवावरी, घालू देवाशीच. इतरावर भार घालायचा नाही, देवाशीच भार. आणि भार घातल्यावर देव सुखाचा, त्यानं सुख दिलंय, आता बसतो त्यानं सुख देतोय. आणि म्हणून घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. एवढं म्हटल्यानंतर साधक म्हणतो, महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे 20वा पाहिजे देवाकडे मिळतो. तो देव कुठं आहे? पंढरपूर मध्ये. जायचं, जाऊन काय म्हणायचं, अडीअडचं सुख दुःख सांगायचं. सांगून ऐकत नसेल तर भार घालायचं. ठीक आहे महाराज, आम्ही भार बी घातलो, आणि भार घालून जर देव आमचं काम करीत नसेल तर 4थ्या चरणामध्ये
अभंगाच्या चौथ्या चरणात महाराज म्हणतात, बहार घालून देव काम करीत नसेल तर देवापाशी राहू झरपत, राहू जवळी देवापाशी आता जळोनी. आता ऐका, 2 चरणाचा भावार्थ आपण करू 5 मिनिटांमध्ये. सप्तत्ले कीर्तन आहे 9 ते 11. आता मस्तपैकी टाळी वाजून प्रेमानं आनंदानं भजन करावं. का सांगायला माहिती आहे का, आम्हाला या बसलेल्या लोकांचा अंदाजच लागणार. आता बघा, लोक असं तोंड वासून म्हणतो, डोळे वासून कीर्तन आहे की तिथं. आता विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा वाजून लईच वाजवा जर महाराजांना म्हटलं तर वास करते तिथंच. पण टळटळ टाळ्या वाजवणार काय पुन्हा ते कलमधला कीर्तन. माझ्या समोर एक माणूस बसलाय महाराज, समोर बसून खाली मान घालून झोपू चालय. आता समोर मात्र मी झोपले तुम्ही, मला आला राग, दचकला. हॅलो बाबा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, सगळे माणसं भजन करायला येतात. मला महाराज आपला धंदाच नव्ह म्हणला. अरे मी म्हणलं 10 कटके बनायची. का फरक पडतंय, झोपी का चालत आल्याला महाराज सांगायला मला, महाराज झोपी जाऊ नका, टाळी वाजवा, झोपे हो तुम्ही लांब आला म्हणून आला म्हणला. सांगा आल्याला महाराज म्हणाला मला, झोपी जाऊ नका, टाळी वाजवा, झोपी जा. काय होत तू झोपी गेल तर, आई हे बाबा म्हणलो, आमच्या काही बाच खर्च नाही म्हणलो. मग काय होत आहे तुम्हाला सांगतो, ऐका बरं. आणि 4 दिवस कीर्तन सांगायला, झोपी का जाऊ नये, आमचं काही बंद, आमच्या काही बाच खर्चत नाही हो. झोपी का जाऊ नये तर झोप माणसाची बेइज्जत करते का. झोप माणसाची एक नमुन्याची नाही. काही झोपली का मट्ट गमतीने झोपते माणसं तुमच्याकडे, आमच्याकडे काही माणसं झोपते का तोंड वासून, तोंड आकरून. काही माणसं बारकी सतरंजी निहाळ फरशीवर जर आतून झोपले, सकाळी ती सतरंजी कमळाचं फुल द्या गोली फिरते पाहिजे, तर पाहिजे गोली फिरते झोपीमध्ये. तुमच्या गावात वारी खाय का, राहू द्या. बामन हे दोघांची गाठी घालतात. एक बारकी गाव होती जवळजवळ, एका गावात वारीक नको आणि एका गावात ब्राह्मण नको. तिकडलं वारी तिकडं हजामत कराय आणि इकडलं ब्राह्मण तिकडं पूजा कराय, हजामत कराय इकडं पूजा करायला. मग ती जायचे येऊ काय म्हणत तिकडल्या का पाटणाला जायचं होते. कसं पाहुणे येऊन त्यानं सांगितलं, कारागीर उद्या सकाळी 6 वाजता या, मला जायचे पाहुणे येऊन. बरं पाटील, बरं पाटील येतो, पाटील येतो, 6ला येतो, राईट येतो पाटील, बरं 5:30 येतो म्हणलं. त्या पाटलाच्या गावच्या एकाला इकडल्या बामणाला तिकडल्या बामणाला, कारागीरच्या गावामध्ये एकानं सत्यनारायणला सांगितलं ब्राह्मणाला पूजाला. सकाळी लवकर या बिदरा झाली आमची गाडी. बरं, तिकडल्या बामणाला इकडे यायची चिंता आणि इकडल्या वारकाला दोघाला विचिंता लागली. त्या काळामध्ये अशी काही घडी बिडी काही नव्हती की पहिल्याच्या काळामध्ये. अंदाजपती दाहोदर्शी काही वाहन नको, विमान नको, काही नको, काही नाही, मोठ्या काहीच नको. मधून चालतच जायची माणसं. 2-3 किलोमीटर गाव होतं. उठलं वारीक निघालं पायी चरत शिवून. तिकडलं ब्राह्मण उठलं, त्यानं तिकून निघालं, ह्यानं इकून निघालं. दोघाला बी वाटलं किती वाजले घडी, किती वाजले. ह्यानं तिकून निघाले, त्यानं इकून. ते शिमग्याचं चांडणं पडलं होतं. योगानं ह्यानं बघितलं ब्राह्मणानं, कोण आले घडी, कोण असेल घडी. आलं जवळ कारागीर तुम्ही कुठं चाला, तुमच्या पाटलाला लवकर जायचे आपल्याला चालावं. देव बापा तुम्ही कुठं देव बाबा, या तुमच्या सत्यनारायण ते करायच्या नवरा नवरी बिदरला जांडीत तुम्ही निघाला हो. बरं देव बाप्पा काही पाठ झाली का किर्र कस कराले हो. मी गडीत हातात काही किर्र कस कराले. बामणानं म्हटलं मला बी तसंच वाटाले हो, किर्र कराले. हा किर्र कस कराले. काही म्हणा देव बाप्पा आपाट आणि रात्राकडे म्हणजे. मग काय करा, पाळी घातल्या रान होतं.
अवथांड्या जाणवतो. बसली अशी आमण्याचं मी बोलली करू लागला. बहिणी का 12 वाजता हो किर करले मुली बोलली बामणाने पूजकली सुपारी काढलं खाल्ली बकळ पण डोळा खूप दिवस आहे म्हणले बराच वेळ आहे म्हणजे त्यानं तिकडं पिशवी घेऊन उशारा झोपलं आणि हे ना इकडं ते ना त्या काळ्या रानात जे झोपले ती दोघाला जागतली 7 वाजले तिथंच जुळजुळ वारं सुटले रे 7 वाजले तर मग जाग आली कारागीरला आदेव बाप्पा उठा 7 वाजले 6 वाजून तरीच गेले बाबा बाबा म्हणजे की उठले की दोघांनी बी आपल्या पिशव्या घेऊन गेली झालं. त्याच्यात काय झालं त्या दोघाला बी झोपीमध्ये गोल फिरायची सवय होती. ते बामणाचं उस गेलं वारकाच्या उशाला आणि वारकाचं उस बामणाची पिशवी वारकाकडे गेली वारकाची पिशवी इकडं पाटील वाट 6-7 टाइम कसं आली इकडे का वरी महाडेव जाऊ जो बघाली आलं कारागीर का कारागिरी का येण्याची पद्धत आहे. 7 वाजे माझ्यासाठी गाडी थांबली आहे. आता सांगणे पाटील मला झाली मला वेळ आणा या आणा पाणी आणा पाणी आणा साबण आणा लगेच साबण आणलं पाणी आणलं पुढे बोलत एवढं फेस केलं तोंडाला एवढा तोंडाला फेस केलं बोलत आधी वरी बोलत म्हणजे गोड बोलावून समजूत राहून वरी साबण लावली गोड बोलत मांडी खाली पिशवी काढलं मधून आज जात पंचांगण काढून बाहेर ठेवलं. त्याला काय काढावं माहिती नाही वरी बोलत पंचांगण काढलं पाटलानं म्हणलं वारकानं पंचांगण आता पंचांगण बघून गाडी करत आज सुपारी काढलं बाहेर खारी बी काढ आता तर पूजा दिसते आर पूजा कारागीर आता काय पूजा करायची का आमची का पंचांगण बघायचं बघितलं तर पिशवी कारागिरीची पळालं आणि बी त्या गावला आणली. मग इकडे गेली कोण ब्राह्मण तिकडे नवरा नवरी वाट बघाली तर काय पडणार 7 येतो म्हणले कसं देव बाप्पा नाही गेले आलं देव बाप्पा आलं हे आला काय देव बाप्पा 6 टाइम 7 वाजले काय येण्याची पद्धत आहे का. आता सांगणे म्हणलं आता झाला मला टाइम आता आणा नवरा नवरी आणा पूजेचा अहो पूजा मांड्या हो पूजा मांड्या केळीचे खांबा डाळे आणा पूजा मांडली लगेच हा बसा लगेच 200 लोक सत्यनारायण ऐकाय बसली बसते ऐकायला बसा ना नवरा नवरी आली की गाडी बसली वाचायला सुरू केला वरदुंड महागाय सूर्यकोडेस निर्विघ्नं कुर्वे देव सर्व शर्करं समर्पयामि निर्वेदं समर्पयामि पुष्पं समर्पयामि फुलवा आणवा आमकवा तंपा एक राहते का त्यात किंवा तेव्हा मुलात ती नवरा नवरी बसून जोडी मग ती सगळं तोंडपाठ होतं ही व्हा ती व्हा अमक करा तर तोंडपाठ होतं ती झालं लोक येऊन सगळी कृती ऐकायला बसले टवकारून हे असं सगळं झालं की हा आता नवरा नवरीनं हात जोडा आता पोती चालू होत आहे त्याला वरी मध्ये थोडे मंत्र तोंडपाठ होते कधी माडी काढली पिशवी काढले आणि पिशवीतून आता वस्त्र काढून ठेवलं बाई वस्त्र काढलं बाहेर ते कोणाचं लक्ष गेली पण त्या नवरीचं लक्ष गेलं नवरीनं म्हणली वस्त्रा बामणानं वस्त्रा का तर बी काढली की बाहेर घुमाई गई म्हणजे हे नक्की बालाजी कळले करायचा वाघ दिसताना पोरगी गिरी घाबरून झाली घाबरली तुला त्या नवरदेवाचं लक्ष गेलं नवरदेवा कारागीर वस्त्रा का तर आमचं घाबरायच्या का पुन्हा बघाले तर पिशवी बारकाची जे बा म्हणजे पळा मला सांगा पहिली कशामुळे झाली झोपली त्याच्यासाठी तुम्ही जर झोपलो काही मेळ लागल का त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळी वाजून प्रेमाने विठो बार
घालू देवावरी. आता अभंगाचं चिंतन ध्यान ठेवा. महाराज विसावा घालून देव, आम्हाला तर विसावा देत नसेल भार घालून काय करायचं, तू कोबर आहे म्हणतात. असं करा, राहो जवळी देवापशीच राहावा, देव देईल विसावा. काय झालं, नामदेव यायची वडील दामाशिटी पंढरपूरला यायची. लग्न झालेलं होतं, लेकरं बाळ. एकदा विचारली पत्नीनं, का हो मालक, लग्न झाल्यापासून पाठी जाता तुम्ही पंढरपूरला, पण मी तुमच्या अर्धांगिनी आहो, मलाही कधी तर पंढरपूरला घेऊन चला. दामाशिटी म्हणतात, गोनाई हाय का तुझी इच्छा यायची? होय हो, मला बी यावं वाटतं. विठाला विठाला पुरा काय जायचं मताकडे राहिलेत मोबाईल उचलायचं कळ ना. आणि कुणी फोन लावा रे मोबाईल कुठून आली केलं. हा वाह बाबा क्या बात है. गोनाई माता म्हणती, स्वामी लग्न झाल्यापासून पाहते, मला कधी तर तुम्ही चला म्हणता का? नामाशिटी म्हणतात, अगं वेडे हाय का तुझी इच्छा, येते म्हण ना. हो मला यायचे. गोनाईला घेऊन पहिल्यांदा दामाशिटी पंढरपूरला आली. खरंच आपल्या पत्नीला घेऊन एक वर्षातून एकही तीर्थयात्रा करत जावं बरं का. वर्षातून एक तर तीर्थयात्रा जोडीनं करत जावं, कोणत्या ना कोणत्या देवाची. खूप मोठं पुण्य आहे. आणि मग चल मग आली दोघं पंढरपूरला. चंद्रभागेचं स्नान झालं, चालत रावळामध्ये पांडुरंगाच्या समोर आले. आणि समोर आल्याबरोबर पायर डोकं टिकवली. दामाशिटी पुढे गेली निघून. गोनाई मातेनं पायर डोकं टिकवली. पांडुरंगाने डोळे उघडले. गोनाई कसा आहे, बरा आहे का? बरा आहे. देवा मी तुला मागाव म्हणाली रे. काय मागुणे हे खरं आहे, खानदानी वारकरी देवाला मागत नाही ते खरं आहे, पण मला मागायची आहे. काय पिढ्यान पिढ्या आमच्या घराण्यामध्ये तुझी सेवा चालू आहे, तुझी सेवा करणारा असा एखादा मुलगा माझ्या पोटाला. मला एक मुलगा दे, पण असा दे तुझी सेवा करणारा पाहिजे, साधू संताला आवडला पाहिजे, असला एखादी मला मुलगा दे. ऐसा पुत्र दे संता, ते आवडे पंढरीनाथा. असं म्हटली, निघून गेली. घरी आली. 2 महिने गेले. गोनाईला दिवस गेले. आणि गोनाईला दिवस गेले 2 महिने. 9 महिने पूर्ण झाले. सुंदर एका बाळाला जन्म दिली गोनाई मातेनं. ती बाळ म्हणजे नामदेव महाराज. गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मजला, शुद्ध दे कोनिया भाव, पोटी आले नामदेव. नामदेव महाराज पोटाला आले गोनाई मातेच्या. बाळ होता होता मोठं झालं. 11 दिवस वाढ झाले. नामदेवरायचं 12 ठरलं. 12 ठरलं. पंचक्रोशीतील लोकांना पूर्ण निमंत्रण केलं. आणि गोनाई माता म्हणते, स्वामी पांडुरंगाला पण पत्र द्यावर नेऊन 1200चं. अगं येडे, देव कुठं 1200ला येतो का तुझ्या? त्याला एक आहेत का अशी 1200 करायला? अहो द्या ना, येईल आत्वाने. कोण म्हटलं येतय? कोण म्हटलं येत नाही? कौन कहते हैं भगवान आते नहीं, शबरी की तरह बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं. कोण म्हटलं खात नाही म्हणून? येतोय बी, खातोय बी, सोतोय बी. देतो म्हटला. दिले पत्रिका लिहून पांडुरंगाला. 1200चा कार्यक्रम ठरला. असा जनसमुदाय जमा झाला. महिला मंडळ सगळे जमलं. देवासाठी शिवासन तयार केलं. सुरू करा कार्यक्रम. अहो थांबा, देवाला पत्र दिले, देवाची वाट पाहिजे. लोक म्हणतात देव कुठे येतो का? हो, वेड्यासारखी वाट पाहिला, देव कुठे येईल का? अहो येईल.
तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्मा वृत्ती घेऊनच आला झाला. दामाशिटी म्हणाले, उठा देव आला पहा. याहू याहू बाई आनो निघाले हरी, निघाले हरी. वव्वाळू श्रीमुख बंधू पाऊले श्री. आम्हा दैव आले आजी आमुचे घरी, आमुचे घरी. आम्ही दैववान आहोत, देव आमच्या घरला आलाय. आम्ही कशा आहोत? देव आमच्या घरला आलाय. देवघराला देवघरला आला. भक्ती सन्माने पूजिला. अधिष्ठानावर शिवासनावर बसवलं. लोक म्हणतात, अरे देव आला, देवाची बायको आली, देव आला, देवाची बायको आली. आलं कसं असते, बारशाला जास्तीत जास्त कोणता समाज राहते? महिला मंडळ. बारशाला कोणता समाज? हे महिला मंडळ. ते महिला म्हणतात, माय देवाला देवाची बायको आली. होई ग, एका बाईला म्हणजे होई ग, देवाला देवाची बायको आली, पण काही घेऊन आले तर अरे कामी हाताने आले तर ती चौकशी कोण करते? महिला. बघा तुम्ही, एखाद्या शेजारीच्यात बाई येऊ, शेजारीच्यात लगेच ती दुसरी म्हणते, कोण आहे तुझ्यात आलेली? कोण आहे ती? होय ग, माझ्या पोरला पोरग झाले म्हणून बघायला माझ्या मावशीच्या मुलीच्या मुलीच्या मुलीची मुलगी. बर 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 बर, काय घेऊन आली? काय घेऊन आली आहे? तुला काय करणार? काय करणार? सोन्याचं पान आणलंय ग, सोन्याचं पान आणलंय, सोन्याचं पान आणलंय. बरं 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 बरं, केवढ्याचं आणलंय? येऊ का? काहीच्या घरला यायचे आहे, आणलंय म्हणजे भाग हो का? 1 ग्रामचं आणलंय, 1 ग्रामचं. बरं 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 बरं, काम सोडून तिच्या घरला जाते. कुठं आहे सुरी? दाखव बरं मला. माझी सुरी. तुम्ही होई, तुम्ही होई, तुम्ही होई, तुम्ही होई. बरं बरं बरं, काय लाव सांगते ती. पान आणली, पान बघू तर केवढा आहे. बघितली, केवढ्याच आहे? 1 ग्रामचा आहे. नसेल वाटाय बघा मला. त्यानं ना तर 2000ची साडी आणणार होतं, त्यानं बाई नाही 1000ची आणली त्यानं. ही चौकशी कोण करते? महिला मंडळ. तसं तिथं बी देवाला देवाची बायको आली. बाई काय ते लेकरला घेऊन आली का? रिकामी हाताने आली. पण देव रिकामी हाताने गेला नव्हता. काय घेऊन गेलता? साडी चोळी गोनाईला, साडी चोळी गोनाईला. साडी चोळी गोना
माईला अंगड टोपड बाळाला नामदेव पुत्र झाला विठू बारशासी आला. बारशाचा कार्यक्रम संपला. नामदेव याला 1.25 महिना झाला. नामदेवला घेऊन पंढरपूरला दोघ जण पती पत्नी आले. पांडुरंगाच्या जवळ पायावर देवाच्या पायावर घातली आणि मग गावा शिटी म्हणतात. गोनाई काय स्वामी काय तीच नवस स्वामी तुम्हाला माहिती पण मी म्हटली होती देवाला म्हटली होती तवा आल्यावर देवा तुझ्या आशीर्वादाने मला मुलगा दे आणि तुझ्या आशीर्वादाने मला मुलगा दिलास त्याला घेऊन तुझ्या दारात आल्यावर मी परत माझ्या घरात जाणार नाही. हा मग परत जायचं नाही का परत माघारी परत जायचं नाही. मग कुठे राहायचे राहू जवळी देवापाशी आणि तिच्या म्हणण्यानुसार तेव्हापासून नामदेव रायाचं कुटुंब पंढरपुरामध्ये मुक्कामी झालं. राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी पायाशी आईचा संकल्प होता म्हणून आजही कोणती पायरी आहे ती म्हणून नामदेव रायाच्या सगळ्या कुटुंबानं त्याच देवाच्या पायरी खाली समाधी घेतली. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतेवरी आईचा संकल्प होता राहो जवळी देवापाशी पण कुठं आता जडोनी पायाशी. आणि म्हणून महाराज म्हणतात देवाच्या पायापाशी राहिल्यावर सुखाला कमी तुझे पायी सुख सर्व आहे. आणि म्हणून राहू जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी. पण महाराज एक शंका आहे आमच्या आता बोला की विसावा पाहिजे देवापाशी मिळतो काय म्हणायचं सुख दुःख सांगायचं देत नसेल तर बाहेर घालायचं बाहेर घालून देत नसेल तर त्याच्या पशीत राहायचं. एवढा आग्रह आम्ही जीवानं त्या एकाच पांडुरंगाशी करायचा. जीवाचं देवाचं नातं कोणता शेवटच्या Thank you.
म्हणे टाळी वाजवा. तुका म्हणे आम्ही बाळी या देवा आपण सगळे त्या पांडुरंगाची लेकर आहोत. तुकोबरा शेवटी म्हणतात त्याच्याकडेच का अट्ठास करायचा, का मागायचं, त्याच्याकडेच का जायचं, त्याच्यावर का भार घालायचा, त्याचं कारण आपण सगळे त्याची लेकर आहोत. तुका म्हणे आम्ही बाळी या देवाची लढीवाळी. आणि मग देवा सांगू सुख दुःख देव निवारी भूक. सेवा संपन्न झाली. आनंद वाटला. एवढ्या दूर येऊन मी एवढ्या मला असं वाटलं होतं, एवढा इथं मध्ये आल्यानंतर असं वाटलं मंडप भारी भारी आहेत काही बाहेरगावला. असं वाटलं की मंडप पाहून एवढा काही सोहळा व्हायचा नाही असं वाटलं होतं. पण योगायोग, विशेष शांतता, गावातली तुमची स्थिरता आणि परमार्थात पडलेलं वजन अतिशय गोड आहे. खरंच एक महत्वाचं सांगू का, ही किती शांतता आहे, ही सुख आहे. शांती परते नाही सुख. आणि ही तुम्ही एवढी शांती निर्माण केलाच नाही, हीच तुमच्या केलेल्या आतापासून खर्चाचं फळ आहे. त्याच्यासाठी अतिशय चांगल्याच विचारानं सप्त्याची तुमच्या सुरुवात आहे आणि मार्गक्रमण आहे. अतिशय गुरीजन गोड टाळकरी चारच आहेत. आणि विषय म्हणजे व्यासपीठाचार्य आपले धोंडराव महाराज 50 लेकर आहेत म्हणजे तिने 51 लेकर. मला विशेष वाटलं कीर्तनला 50 माणसं आहेत महाराज, 6 वाजता येतात. असे सर्वांच्या अंतःकरणामध्ये सावध निर्माण व्हावी. सर्वाला एक विनंती आहे. जाता जाता एक थोडंसं महत्त्वाचं सांगतो. प्रत्येकाने हिंदूंनी आपली धर्माची जागृती करा. प्रत्येकाने आपल्या दारामध्ये गावरान गाय, घरामध्ये बाप आणि माय, आणि जगण्यासाठी कीर्तनातली राय, हीच आम्हाला देणाऱ्या शेवटीनी आहे. लक्षात ठेवा. माती धरलं तर सोनं व्हावं वाटत असेल तर फक्त 3 जगा सांभाळा. म्हणून झालेली शिवा तुम्हा सर्वांच्या चरणी. बोलत असताना वाईट वक्ती मुखातून शब्द वाणी सदैव चांगली शब्द संत साहित्याचा आधार समजून त्याचा स्वीकार करा. ज्ञानेश्वर